नमस्कार मित्रांनो, दिवाळी हा एक भारतीय सण आहे, हा एक मराठमोळा सण आहे आणि प्रत्येक सणासारखा हाही सण आपल्या संस्कृतीचा जणू काही एक आरसाच आहे। तर या सणामध्ये अनेक लहान मुलं उत्साहित असतात, त्यांना बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात, कंदील, दिवे, फटाके। तर या सगळ्या गोष्टी बघताना ही लहान मुलं बऱ्याच गोष्टी शिकत पण असतात। तर आपण मोठ्या माणसांनी ही काळजी घेतली पाहिजे की त्यांना योग्य ती शिकवण दिली पाहिजे। आपण दिवाळीमध्ये आपल्या प्रियजनांना, आपल्या ओळखीच्या लोकांना छान मस्त बाहेरच्या देशांच्या इम्पोर्टेड आपण म्हणू शकतो इंग्लिशमध्ये अशा भेटवस्तू देतो। फॉरेनचे आपण चॉकलेट्स देतो, वेगवेगळ्या ब्रँडेडचे फॉरेनचे आपण चॉकलेट्स, मिठाया आणि अशा बऱ्याच इम्पोर्टेड गिफ्ट्स आपण देतो। तर हा एक भारतीय सण, हा एक मराठमोळा सण असल्याकारणाने का नाही आपण स्वदेशी भेटवस्तूवर जास्त फोकस करत? आपण स्वदेशी भेटवस्तूच देऊया ना। तर या दिवाळीत आपण एक निश्चय करूया की आपण आपल्या ओळखीच्या लोकांना, प्रियजनांना स्वदेशी भेटवस्तूच देऊया। अहो छान छान गोष्टी आहेत, जसा फराळ आहे, मिठाया आहेत, खाऊ आहेत आणि अनेक गिफ्ट्स आहेत ज्या स्वदेशी आहेत। तर या दिवाळीमध्ये तुम्ही आपल्या ओळखीच्या लोकांना स्वदेशी गिफ्ट्स द्या। हा तुमच्या एकांत रायडरचा या दिवाळीसाठी तुम्हाला एक छोटासा रिक्वेस्ट आहे। तर या दिवाळीसाठी छान आपल्या स्वदेशी भेटवस्तू तुम्ही आपल्या प्रियजनांना द्या आणि मला खात्री आहे की या सगळ्या लोकांना तुमचं हे पाऊल खूप छान वाटेल, खूप छान आवडेल आणि त्याची खूप छान तुम्हाला रिॲक्शन मिळेल। वोकल फॉर लोकल नाही का, जसे आपले माननीय पंतप्रधान म्हणतात। तर खरंच आपण नुसतं वोकल फॉर वोकल म्हणायचं नाही आहे, तर एकांत रायडरमध्ये किंवा एकांत रायडर थ्रू आपण हे करून दाखवणार आहोत। चला, मी आशा करतो की ही दिवाळी तुम्हाला खूप छान आणि मस्त जाओ। शुभ दीपावली। मित्रांनो नमस्कार, आज वसुबारस या निमित्ताने या एकांत रायडरच्या तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। हा दिवाळी सण छान पद्धतीने साजरा करा, याचा आनंद घ्या। कालांतराने आपण जसे मोठे होतो ना, आपला या गोष्टींसाठी उत्साह कमी होत जातो, पण आपल्या मुलांसाठी तो उत्साह परत आणा आणि दाखवून द्या की कशी साजरी केली जाते आपली ही मराठमोळी दिवाळी। बरं, तुम्ही सगळ्यांनीच मिसळ कधी ना कधीतरी खाल्लीच असेल आणि आजही खात असाल, पण तुम्ही पहिल्यांदा कुठली मिसळ खाल्ली होती हे तुम्हाला आठवतं आहे का? जर आठवत असेल तर मला त्या जागेचं नाव खाली कमेंट करून कळवा। यातून आपल्याला पुण्यातल्या काही जुन्या मिसळींची नावे आणि आठवणी तरोताजा होतील, नाही का? आठवणींचा जो विषय निघाला आहे, तर मी माझी पहिली आठवण सांगतो तुम्हाला मिसळीची। मी मिसळ या खाद्यपदार्थाशी जोडलो गेलो ते नारायण पेठेतील बेडेकर मिसळपासून। त्यानंतर मिसळ देणारी बरीच नावे माझ्या आयुष्यात आली, पण पहिलं प्रेम कोणी विसरतं का? तसंच काहीतरी माझ्याबद्दल झालं। गोड आंबट तिखट अशी ही हटकेचं आजही एक क्लासिकल गाणं ऐकल्यावर जो रोमांच व्यक्त होतो ना, तसं काहीतरी अनुभव देते मला। आज पुण्यात बरीच लोक बाहेरून आल्याकारणाने त्यांची पसंत तिखट मिसळीची असते, पण मुळात पुणेकरांची ओळख जशी चितळ्यांच्या बाकरवडीशी होते, तशीच मिसळीबाबत ती बेडेकर या नावाशीच होते। हे वाक्य मी अतिशय सांभाळून आणि विचारपूर्वक बोलतोय। जुन्या पुणेकरांसाठी बेडेकर ही एक प्रसिद्ध नावच नव्हते मित्रांनो, तर एक आयकॉनिक जागा होती, एक स्टेटस सिम्बॉल होता। जसा एकेकाळी कॉलेजची तरुणाई आपण वैशालीला भेटूया असे म्हणत, तसे आपले आईवडील बेडेकरला भेटूयात असे म्हणायचे।
तर आज ही सगळी बडबड मी तुमच्यासोबत करण्याचे कारण म्हणजे अनेक वर्षांनी मला माझे मिसळीचे पहिले प्रेम अर्थातच बेडेकर मिसळ आठवली आणि माझ्या मनाने मला तिकडे खेचून नेले. आता बेडेकर मिसळसोबत माझ्या बऱ्याच जुन्या आठवणी आहेत. इथला तिखट आंबट गोड हे कॉम्बिनेशन मला इतके आवडते की मी घरी पण याच पद्धतीने मिसळ बनवायला लागलो, जी माझ्या सर्व कुटुंबातल्या लोकांना आजही आवडते. एखाद्या व्लॉगमध्ये आपण हा प्रकार घेऊयात. तर असाच एके दिवशी मी आणि स्वाती बेडेकर मिसळ खायला गेलो असताना मला ती अजिबात आवडली नाही. रस्सा आम्हा दोघांनाही अतिशय पानसट लागला आणि आम्ही दोघंही एकदम निराश होऊन तिथून बाहेर पडलो. मित्रांनो, त्या क्षणी मला जे दुःख झालं ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. एखादा माणूस ब्रँड कॉन्शियस जसा बनतो तसा मी बेडेकर मिसळबद्दल ब्रँड कॉन्शियस होतो. एक कट्टर बेडेकर मिसळ प्रेमी ज्याने लग्नानंतर स्वातीला प्रथमच तिथे इम्प्रेस करण्याकरिता नेले होते. आता ही फसगत झाली आणि स्वातीला एक खराब मिसळ खायला मिळाली. यापेक्षाही जास्त दुःख याचे की मी ज्या बेडेकर मिसळवर एवढा कॉन्फिडन्स आणि एवढे प्रेम ठेवले त्या मिसळीने माझी अशी निराशा कशी काय केली बरं. असो, तो दिवस बहुधा माझ्यासाठी खराब गेला असावा. कालांतराने मुंजबाच्या त्या बोळातून अनेक वेळा जाण्याचा योग आला आणि नाकात तोच आठवणीतला वास, मिसळीचा वास किंवा मिसळीच्या त्या मसाल्यांचा वास नागपुड्यात परत अलगद गुदगुल्या करून मनाला खुणवत होता की अरे अजून किती वर्ष असा रुसून बसशील. बरेच दिवस आपण आपल्या बेडेकर मिसळला नाही गेलो. जरा चल ना, जाऊया आपण तिकडे. पण मग सुरू झाला वाद की त्या दिवशी मिसळीने निराश केले, आता परत जायचं धाडस नाही. पण एव्हरीबडी डिझर्व्स अ सेकंड चान्स, नाही का, असे बोलून मनाने ते आर्ग्युमेंट जिंकले आणि आम्ही स्वतःला उभे पाहिले बेडेकर मिसळीच्या दारात. नाव देऊन तब्बल 15 ते 20 मिनटं उभे राहावे लागले. ही तक्रार नसून जी लोक बेडेकर मिसळीला नावे ठेवतात त्यांना एक समजूत आहे की तुम्ही ज्या मिसळीला नावे ठेवतात ती आजही हाऊसफुल असते. तर आपण आज जाऊन पाहणार आहोत की चवीबद्दल ही मिसळ काय सांगते ते. अजूनही रुसवे फुगवे आहेत की परत प्रेमात पडते आपल्याला ही मिसळ. चला, कळेलच आपल्याला हे थोड्या वेळात. तर हे आहे मित्रांनो माझं मिसळीवरचं पहिलं प्रेम, म्हणजेच बेडेकर मिसळ. बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, त्याच्याखाली हा शेव चिवडा, आहा हा, या सुंदर कलाकृतीच्या कोण प्रेमात नाही पडणार मित्रांनो. वा. आणि हे आलं इथलं प्रसिद्ध आंबट तिखट गोड असं सॅम्पल. बेडेकर मिसळचं हे सॅम्पल मला खूप आवडतं मित्रांनो. याची ही युनिक टेस्ट, आंबट तिखट गोड, हे कॉम्बिनेशन आहे ना, हे अफलातून आहे, लिटरली अफलातून. बघा पार्थ कसा खातोय ते बघूया. माझ्या दोन्हीही पोरांचा बेडेकरचा हा पहिलाच अनुभव बरं का मित्रांनो. आणि हा पार्थचा पहिला घास. आणि हा स्वरांगचा पहिला घास. स्वरांगला मिसळ कशी खायची हे शिकवताना मला फार भारी वाटलं मित्रांनो. एक वडील म्हणून आपल्या मुलाला जणू काही एक फार मोठ्या संस्कृतीचा एक भागच शिकवतोय असं काहीतरी वाटत होतं.
चला, या दोन्ही पोरांचं तर झालं. आता मी चव घेतो या माझ्या पहिल्या प्रेमाची, अर्थात बेडेकर मिसळची. आधी सगळं हे छान एकजीव करून घेऊया. डिशमधल्या सगळ्या घटकांची एकमेकांशी छान ओळख करून देऊया. तरच आपल्याला ती जादू मिळेल जी मला अनेक वर्षांपूर्वी मिळाली होती. आहा, मला मिळाला खजिना मित्रांनो, बटाट्याची भाजी. तसं पाहायला गेलं ना मित्रांनो, तर बेडेकर मिसळ हा एक पूर्ण आहार आहे. याच्यात तुम्हाला अनेक प्रकारच्या अशा भाज्या मिळतील ज्या कुठल्याही मिसळीमध्ये, कुठल्याही इतर मिसळींमध्ये तुम्हाला मिळणार नाहीत. जसं आता बटाटा तर आहेच, पण इथल्या मिसळीमध्ये तुम्हाला मिळतं ते म्हणजे वांगं. इथे मित्रांनो मिसळीबरोबर मिळतो तुम्हाला स्लाईस ब्रेड. इथे पाव नाही मिळत. तर हा स्लाईस ब्रेड आपण छान बुडवून घेऊया पहिला घास. हा 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 मित्रांनो, सगळ्यात जुन्या आठवणी आल्या बरं का. मस्त सुंदर. इतक्या वर्षांनी मित्रांनो मेंदूच्या कोनाड्यातली ती चवीची आठवण चटकन जागी झाली. इतकी भन्नाट आहे ही चव, खूपच युनिक. तो आंबटपणा, तिखटपणा आणि गोड, हे कॉम्बिनेशनच मित्रांनो एक वेगळ्या लेवलचं आहे. खूप सुंदर. आणि मित्रांनो मिसळ कशी खायची हे मी इथे शिकलो बरं का. हे बघा, मिसळीचा सगळा भाग एका बाजूला आणि प्लेटमध्ये रस्सा हा एका बाजूला. या अशा पद्धतीने ब्रेड हा या सॅम्पलमध्ये किंवा रस्स्यामध्ये बुडवून असा खायचा आणि हळूहळू बाकीचा हा जो मसाला आहे, फरसाण, कांदा, बटाटा, हा अलगदपणे संपवायचा. यांनी मजा मिळते रस्स्याची आणि क्रंच मिळतो बाकीचा फरसाण वगैरे या सगळ्या मटेरियलचा. आपले पार्थ शेट तर मस्तच एन्जॉय करतायत ही बेडेकरांची मिसळ. पाहून छान वाटतं. या सगळ्या गडबडीत मित्रांनो स्वातीचा फीडबॅकच घ्यायचा विसरलो. छान आहे. पुणेरी, थोडीशी आंबट गोड, मस्त. अगदी लहान मुलंही खाऊ शकतात. खाता कुठे मिसळीबरोबर मित्रांनो मी इथे मागवली ही गोल भजी. भजी त्यांनी सांगितलं गरम नाही आहे, पण तरी पण मला गोल भजी आवडते म्हणून मी मागवली. इथे मित्रांनो गोल भजीबरोबर मिळते ही चटणी, म्हणजे आपला कांदा लसूण मसाला असतो ना तो. म्हणजे हा मसाला तिखट असतो बरं का, कांदा लसूण मसाला. आणि ही ती गोल भजी. चला भजी खाऊन बघूयात ही भजी कशी आहे ती. अप्रतिम, मस्त आहे, कुरकुरीत, छान, आत सॉफ्ट, पाहिजे थोडा तिखटपणा जो हिरवा मिरचीने येतो आणि सॉफ्ट पण आहे, मस्त. अजून एक डिश जी मी मागवली तो म्हणजे एक प्लेट बटाटे वडा. त्याच्याबरोबरही हा कांदा लसूण मसाला मिळतो बरं का. खरं तर
ही मिसळच पोट भरण्यासाठी पुरेशी आहे, पण मला आपली एक चव घ्यायची होती, एक उत्सुकता होती, म्हणून मी भजी आणि वडा घेतला. हा वडा पण छान आहे मित्रांनो, सुंदर. पण मिसळीबरोबर मला जो आवडतं ते म्हणजे ही गोल भजी. याची मजाच काही निराळी मित्रांनो. आणि या भजीच्या घासामागे घ्यायचा हा छान मिसळीचा घास. त्यासाठी स्लाइस म्हणजे पावाची पण गरज नाही. वेळ आली आहे आपलं सॅम्पल परत ओतण्याची. हे बघा, मस्त प्लेट सॅम्पलने आपण भरून घेतली, छान. आता हळू करत हे सगळं संपूयात. वडा छान आहे मित्रांनो चवीला. गार होता हे त्यांनी आधीच सांगितलं होतं, पण मला तरीही हे हवं होतं. हे कॉम्बिनेशन मला आवडतं. वडा भजी मिसळीबरोबर, एस्पेशली मिसळीच्या रस्स्याबरोबर मस्त वाटतं. हे सगळं घासून पुसून एकदम स्वच्छ करून देऊयात आपण या बेडेकरांना. खरंच खूपच मस्त एन्जॉय केलं मित्रांनो आम्ही सगळ्यांनी. बाकीच्यांचं सोडाच, मी तर खूपच एन्जॉय केली ही मिसळ. सुंदर चविष्ट अनुभव, मन तृप्त झालं. सगळे रुसवे फुगवे दूर करून मी आता सज्ज झालो आहे इथे परत यायला. मित्रांनो, काही ठिकाणी पदार्थ असे असतात की तुम्ही खाल्ले की ते आवडतात, पण निवडक अशा काही जागा असतात ज्या आपल्या हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात आठवण बनून लपून बसल्या असतात. आणि या जागा आपल्यासोबत अनेक आठवणीही दडून ठेवतात. जेव्हा तुम्ही अशा एखाद्या जागी जाता आणि तिथल्या त्या पदार्थाची चव घेता, चटकन त्या हृदयात दडलेल्या त्या आठवणी बाहेर येतात आणि सोबत आणतात ते क्षण जे अनेक वर्ष तुम्ही छानपैकी जोपासले होते. तुमच्या मनात असे कुठले ठिकाण आहे का? असेल तर मला खाली कमेंट करून नक्की कळवा, मला आवडेल ते जाणून घ्यायला. मित्रांनो, बेडेकर मिसळ माझ्यासाठी एक खास जागा आहे. एक इमोशनल कनेक्ट आहे माझा या जागेशी. इथे माझी आई, मावशा, मामा ही सर्व टोळी लहान असताना भानुविलास टॉकीजच्या भिंतींवरून उड्या मारून बेडेकर मिसळला येऊन खाऊन जायची. आज मी माझ्या मुलांना तोच आनंद दिला आहे. आनंद काय, मी तर म्हणेन एक छान चवीचा वारसाच दिला आहे, जो मी आशा करतो की ते माझ्यासारखेच छानसा जपतील आणि पुढे असाच चालवत राहतील. बेडेकर मिसळ ही फक्त एक मिसळ नसून पुणेकरांची ओळख आहे. असतील काही लोक ज्यांना याची चव बदलल्यासारखी वाटत असेल. शेवटी नावं ऐकून घेण्यापासून देवही नाही वाचले. हे तर फक्त आपल्याला चविष्ट मिसळ देणारे बेडेकर आहेत. चला, हा छानसा निरोप देऊन हा व्लॉग इथेच थांबवतो. नेहमीप्रमाणे व्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा. आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर पण नक्की करा. माझे व्हिडिओज आवडत असतील तर तेवढे सबस्क्राईब नक्की करून जा. तेवढीच तुमची या चॅनलला मदत होईल. तुम्हाला अजून कुठले मिसळीचे ठिकाण सुचवायचं असेल तर खाली कमेंट्समध्ये सुचवा, मी तिथे नक्की जाऊन येईन. हा व्लॉग फारच आवडला असेल तर आपल्या परिवाराला किंवा मित्रांना इकडे घेऊन जा. बघूयात त्यांना कुठल्या जुन्या आठवणी आठवतात का. चला, भेटूयात अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. नमस्कार.